मला वाटतं दादा किती दिवस झाले आपण पार्टी कार्यालयातच ही घोषणा केली होती वैचारिकते मुद्द्यावर, म्हणजे त्यावेळेस आपलं बोलणंही झालं होतं. पण त्या घोषणेवर तुम्ही ठाम राहिलात. पण ते ठाम राहताना तुमची इच्छा होती की पार्टी कार्यालयात राजीनामा द्यायचं, पण आज तो तुम्हाला दिलं गेलं नाही, तुम्हाला पालिकेत यावं लागलं. कुठंतरी हे कुडगुळीचं राजकारण आहे. पहिले एक तर मी सांगतो की माझा राजीनाम्याचा निर्णय ठरला होता, त्यानुसार पार्टी कार्यालयात आपण, कारण की शेवटी पार्टी कार्यालयामध्ये सचिव असतात, त्यांनी सही करून दिल्या तरच खऱ्या अर्थाने पोच मिळते. त्यामुळे माझा तसं यायचा निर्णय झाला होता. पण मी ज्यावेळेस निघालो घरातून त्यावेळेस मला असं वाटलं की नाही ना, आपण पार्टीचा राजीनामा देतो. आपण काय तिथं निवडणुकीचा ॲप्लिकेशन फॉर्म देत नाही आहे. ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतो आहे त्या पार्टी कार्यालयातून प्रेस कॉन्फरन्स घेणं बरोबर नाही. त्याच्यामुळं मी पार्टी कार्यालय जे माझ्या नावावर रजिस्ट्रेशन झाले होतं ते सुद्धा मी पार्टीच्या हवाली करतो आहे. पार्टीचे आत्ताचे सुप्रीमो आणि ते जागा मालक एकमेकांमध्ये चर्चा करून पुढचा निर्णय ठरवतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा कुठला हक्क नाही, दावा नाही. दुसरी गोष्ट, आपण राजीनामा देत असताना तिथं जाऊ नये. मी तर रस्त्यावर प्रेस घेणार होतो, पण सगळ्या तुमच्या पत्रकार मित्रांनी मला इथं बोलवलं. महापालिकेतलं म्हणजे या ठिकाणी असणारी तुमची प्रेस तुम्ही तिकडे घेणार असं जाहीर केलं होतं. पण मी प्रेस कॉन्फरन्स, माझा जो कालचा मेसेज आहे तो सगळ्यांच्या मोबाईलवर आहे. माझी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स ही राष्ट्रवादी भवन या ठिकाणी होती. पण मला आज जे काय, मला पण कुणीतरी मार्गदर्शक आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी मला सांगितलं की प्रशांत, हे एथिकली चुकीचं आहे की तू पार्टीचा राजीनामा देतो आणि मागे परत पार्टीचा बॅनर दिसणार, याचा अर्थ तू डबल काहीतरी करतोय. आणि म्हणूनच मी पार्टी कार्यालयात गेलो नाही. आणि मला असं वाटतं की त्या पार्टी कार्यालयाचा माझा आज जो काही कनेक्ट आहे तो संपुष्टात आला आहे. इथून पुढे सुद्धा त्या पार्टी कार्यालयात मी कधी चुकून जाणार नाही की त्या पार्टी कार्यालयाच्या संदर्भात माझं कुठल्याही प्रकारचं नका या ठिकाणी दावा नसेल. पुढची दिशा काय? पुढची दिशा आता मी मतदारांमध्ये जाणार आहे. आज आणि उद्या माझे मतदार जे मला आवाज देतील किंवा जे नका उद्याचा रस्ता ठरवतील त्याप्रमाणे माझा पुढचा प्रवास 1-2 दिवसात नक्की ठरेल. तर ज्या काँग्रेस मुद्दा असा आहे, चर्चा अशी की पुन्हा नवं पॅटर्न, ऑब्व्हियसली तुमच्या समोर एक वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेस हा एक पर्याय होता, पण तेच दादासमोर जाणार अशी चर्चा आहे. मग ज्यासाठी तुम्ही अट्टहास केला वैचारिक भूमिका तत्व म्हणून, ज्या पार्टीत मी नाही त्या म्हणजे मी एक तर आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नाही. दुसरी गोष्ट, अजून कुठल्या पार्टीत जायचा माझा अजून इरादा जाहीर झाला नाही. त्यामुळे त्या पार्टीने काय ठरवलं आहे याच्यावर मी भाष्य करू नये. आणि शेवटी विषय असे की राजकारणामध्ये असं कोण म्हटलं की त्या ठिकाणी एखाद्या पार्टीचा बॅनरच लागतो. अपक्षसुद्धा पॅनल अधिकृत निवडणूक आयोग मान्यता देतं. त्याच्यामुळे उद्या एखादी पार्टी कोणावर गेली म्हणून निवडणूक लढवायचं थोडीच प्रशांत जगताप थांबणार आहे. मी निवडणूक नक्की लढेल. तो बॅनर काय असेल तो मतदारांच्या माझ्या एकूणच डिरेक्शनवर नक्की असेल. पण तुम्ही घोषणा करताना असं म्हटलं होतं मी काही काळ राजकारण थांबवेल, पण आज तुम्ही म्हणता की नाही मी लढणार आहे. बिन व्हाईल काय झालं नाही? जनमताचा रेटा असतो. मी ज्यांचं प्रतिनिधित्व केलं ते माझी मानवडी करत जनता असेल, हडपसरमधली जनता असेल आणि एकूणच माझा कार्यकर्त्यांचा संच असेल. यांनी सांगितलं की प्रशांत जगतापनी राजकारणातून बाजूला होणे, भले काय हे स्वल्पविराम, अल्पविराम किंवा पूर्णविराम नव्हता माझा. त्या ठिकाणी मी म्हटलं होतं की काही काळ मी विश्रांती घेणं पसंत करेल. पण त्यांनी सांगितलं की प्रशांत जगताप तुम्ही रणांगण सोडून जायचं नाही, पळून जायचं नाही, आणि म्हणून मी या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय. या काळात तुमची टीकाही झाली, मी अगदी अमोल मिटकरी असतील की तुमच्याच पक्षातले काही सहकारी असतील. विदूषक माणूस आहे गो, जो ग्रामपंचायतीला निवडून नाही आला, त्याला काय MLC मिळाले असतील, त्यांनी माझ्या बाबतीत नका टीका टिप्पणी करावी. अरे मी कधी म्हटलंय? मी तर सांगितलं ना, सन्मान्य अजितदादांनी मला महापौर करण्यामध्ये भूमिका बजावली, त्याच्यामुळे मी कधी नाही म्हटलंय. मला माझी राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार आहे ना. त्यामुळे अशा फुटकळ नका विदूषक माणसावर मी काही बोलणार नाही, कारण की माझ्या दृष्टीने मिटकरी हा विदूषक आणि फुटकळच माणूस आहे. मला तो काहीतरी बोलला म्हणून मान्य पवारसाहेबांनी, मान्य अजितदादांनी, मान्य सुप्रियाताईंबद्दल माझं मत काही वेगळं होणार नाही. त्यांच्याबद्दल माझा आदर कायम राहील. शेवटचा प्रश्न, ज्या पुरोगामी वैचारिक भूमिकेतनं तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे, त्याचे फायदे तोटे नंतर भविष्यकाळात समोर येतीलच, पण आयुष्यभर हीच राजकीय वाटचाल असेल? निश्चित ह्याच विचाराची वाटचाल राहील. ज्या दिवशी हा विचार बदलेल त्या दिवशी मात्र मग आपल्या कुटुंबाला आपण आपल्या व्यवसायाला वेळ द्यावा. तो काळ नक्की येणार नाही. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत माझं शहर, माझं राज्य, माझा देश हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारावर चालावा, महात्मा गांधीजींच्या विचारावर चालावा, संविधानावर चालावा, यासाठी मी नक्की नका लढत राहील आणि माझा संघर्ष कायम राहील. हे होते प्रशांत जगताप यांनी सांगितलं, मी ज्या वैचारिक भूमिकेतनं हा निर्णय घेतला होता त्याच्यावर ठाम आहे, म्हणूनच आज हे राजीनाम्याचं पाऊल उचललं. पुढंही ह्याच विचाराने मी राजकारणात राहील. ज्या दिवशी ते शक्य होणार नाही त्या दिवशी ऑब्व्हियसली राजकारणातून बाहेर पडेल. बघूया आता इथून पुढं ते अपक्ष लढतात की आणखीन काँग्रेसच्या वाटेवर जातात, जे काही भविष्यात जे व्हायचं होईल. पण G24वरच त्यांनी सर्वप्रथम या वैचारिक भूमिकेची घोषणा केली होती आणि आज G24वरच त्यांनी त्याच वैचारिक भूमिकेशी आजही बांधलेलं असल्याचं सांगितलं आणि राष्ट्रवादीला अखेर रामराम ठोकलेलं आहे, तोही वैचारिक भूमिकेतनं. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, सच्चनारायण पुंदे, झी मीडिया, पुणे.